नमस्कार मंडळी, मित्रांनो तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी असल्यास तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या मार्फत एक नवीन जाहिरात प्रदान करण्यात आले आहेत। यामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्कल बेस्ड ऑफिसर CBO यांची या ठिकाणी जाहिरात असणार आहे। त्यासाठी जवळपास 2273 प्लस जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहेत। त्यासाठी मित्रांनो हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे। त्यासाठी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे त्याची माहिती घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। असंच नोटपाड चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। आजचा धडा सुरू करूया। ओके, तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला रिक्रुटमेंट ऑफ द सर्कल बेस ऑफिसर यांची ठिकाणी जाहिरात असणार आहे। त्यासाठी 29/1/2026 पासून ते 18/2/2026 पर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। यामध्ये तुमची एक्झाम असणार आहे मार्च 2026 पर्यंत तुमची एक्झाम असणार। ह्या सगळ्या डिटेल्स जर पाहिल्या तर SBIbank.in या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। यासाठी मित्रांनो जी परीक्षा पद्धत असणार त्यासाठी मित्रांनो एकूण 4 स्टेप असणार आहेत। यामध्ये मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहेत, स्क्रीनिंग असणार आहेत, इंटरव्ह्यू असणार आहेत आणि लोकल लँग्वेज मधून तुमची टेस्ट असणार आहे। त्यासाठी मित्रांनो एकूण जागा असणार आहेत। ज्या जागा या ठिकाणी जर पाहिल्या तर मित्रांनो तुम्हाला सर्कल वाईज तुम्हाला जागा असणार आहेत, स्टेट असणार आहेत, लँग्वेज असणार आहेत आणि एकूण वेकन्सीज असणार आहेत। त्यासाठी मित्रांनो महाराष्ट्रात मराठी लँग्वेज असणार आहे। त्यासाठी 194 जागांसाठी पदभरती असणार आहे। यासाठी SC साठी 29, ST साठी 14, OBC 52, EWS 19 आणि ओपन 8 जागेसाठी पदभरती असणार आहेत। त्याचबरोबर हँडिकॅप साठी काही जागा राखीव असणार आहे। यासाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता असणार मित्रांनो तुम्हाला जर पाहिलं तर कोणत्याही शाखेची पदवी असल्यास तुम्ही या ठिकाणी चालू शकतो। त्याचबरोबर जो की 2 वर्षाचा एक्सपिरियन्स वगैरे आहे त्यांना या ठिकाणी लागणार आहे। त्यासाठी एज असणार आहेत 31/12/2025 पर्यंत तुमची 21 ते 30 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचं आहे। त्याचबरोबर तुम्ही SC ST असेल तर 5 वर्षे सवलत आहेत, OBC असेल तर वयाची 3 वर्षे वयाची सवलत तुम्हाला असणार आहे। यामध्ये मित्रांनो नेट प्रक्रिया असणार आहे। मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा कॉम्प्युटर बेस एक्झाम होणार आहे। त्यासाठी 120 मार्काची एक्झाम असणार आहे। त्यासाठी 2 तास वेळ असणार आहे। त्या 4 सेक्शन मध्ये तुमची एक्झाम असणार आहे। त्यामध्ये इंग्लिश लँग्वेज 30 प्रश्न 30 गुण 30 मिनिटं वेळ, जी बेसिक नॉलेज 40 प्रश्न 40 मार्क 40 मिनिटं वेळ असणार आहेत। त्याचबरोबर जनरल अवेअरनेस 30 प्रश्न 30 गुण 30 मिनिटं वेळ आणि कॉम्प्युटर अप्टिट्यूड 20 प्रश्न 20 गुण आणि 20 मिनिटं वेळ असणार आहेत। असे एकूण 120 प्रश्न 120 मिनिटाची वेळ असणार आहेत, म्हणजे 2 तासाची वेळ तुम्हाला असणार आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट असणार आहेत आणि स्क्रीनिंग टेस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं असणार आहे। त्यासाठी मित्रांनो एक्झाम सेंटर्स तुम्हाला ठिकाणी असणार आहेत। यामध्ये फी असणार मित्रांनो तुम्हाला फी जर पाहिलं तर कॅटेगरी आहेत जनरल, EWS, OBC साठी 750 रुपये फी आणि SC ST आणि हँडिकॅप साठी कोणतीही फी नसणार। ही फी मित्रांनो तुम्हाला नॉन रिफंडेबल फी असणार आहेत। ही फी मित्रांनो तुम्हाला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा पेद्वारे तुम्ही फी भरू शकता। त्याचबरोबर तुम्हाला प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग सुद्धा असणार आहे, म्हणजे PET असणार आहेत। SC ST OBC हँडिकॅप साठी तुम्हाला असणार आहे। त्यासाठी हा फॉर्म जर पाहिला तर 29/1/2026 पासून ते 18/2/2026 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असताना तुम्हाला रिसेंटली फोटो अपलोड करायचे आहेत, सही अपलोड करायचे आहेत, लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन अपलोड करायचे आहेत, त्याचबरोबर हँड रायटिंग अपलोड करायचं। त्याचबरोबर ID प्रूफ मध्ये बर्थ डेट किंवा पॅन कार्ड असेल किंवा SSC प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी IBPS द्वारे भरती प्रक्रिया असल्यामुळे तुम्हाला लाईव्ह फोटोग्राफ सुद्धा अपलोड करायचा आहे। ह्यासाठी मित्रांनो जे एक्झाम सेंटर असणार आहे त्यासाठी महाराष्ट्रामधून असा तर अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR, सातारा, सांगली आणि धुळे एवढी एक्झाम सेंटर तुम्हाला असणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला ठिकाणी यामध्ये जे हँड रायटिंग आहे ते हँड रायटिंग सुद्धा देण्यात आलेलं आहे। ओके, एवढी होती या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला SBI मध्ये या ठिकाणी एक नवीन जाहिरात। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।